बाहेर खूप पाऊस पडत होता, पण माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती, ती म्हणजे आज काही करून जायचंच. हाय मित्रांनो, माझं नाव अनिकेत आहे आणि खरं तर मी प्रोफेशनली ॲनिमेटर आहे, पण ट्रॅव्हलिंग हा माझा छंद आहे. खरं सांगायचं तर मी सोलो ट्रॅव्हल असंच सुरू केलं नाही, त्यामागे एक छोटी स्टोरी आहे. माझ्याकडे खूप मोठा फ्रेंड सर्कल नव्हता. प्लॅन्स व्हायचे, पण कॅन्सल पण व्हायचे. फायनली बदलापूर स्टेशन. आत्ता खरा प्रवास सुरू होणार होता. फिर वो आया धीरे से, जैसे ख्वाब हो कोई सांस रुकी, धड़कने जैसे आज मी एकटा प्रवास करतो, पण एकटं पण वाटत नाही, कारण हळूहळू मला स्वतःची कंपनी आवडायला लागली. थोड्याच वेळात मी नेरळला पोहोचलो आणि खरं सांगायचं तर पोटात चांगलीच भूक लागली होती. म्हणून पहिला स्टॉप गरमागरम मेदूवडा. नेरळवरून माथेरानच्या एंट्री पॉईंटपर्यंत शेअरिंग टॅक्सी मिळते. एका व्यक्तीसाठी भाडं 120 रुपये आहे. जर तुम्ही पहिल्यांदा येत असाल तर हा इझिएस्ट ऑप्शन आहे. फायनली माथेरान. एंट्री फी 55 रुपये आहेत आणि एक इम्पॉर्टंट टिप, सुट्टे पैसे सोबत ठेवा, कारण इथे नेटवर्क खूप वेळा प्रॉब्लेम करतो. इथून पुढे 2 ऑप्शन आहेत, टॉय ट्रेन किंवा वॉकिंग. मी वॉकिंग निवडली कारण मला डेस्टिनेशनपेक्षा प्रवास जास्त एन्जॉय करायचा होता. खरं तर इथं मुंबईमध्ये रेड अलर्ट आहे, पण माथेरान खरंच खूप सुपर्ब दिसतंय. खरंच खूप सुपर्ब वातावरण आहे. म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढं छान आहे. म्हणजे आत्ता सकाळचे 8 वाजलेत आणि इकडचं वातावरण तुम्ही बघा ना. ये जो मुश्किल से दिल को सलामत रखा, इसमें आने तो क्या तुझको. ही आहे माथेरानची फेमस टॉय ट्रेन. अमन लॉजपासून माथेरान स्टेशनपर्यंत ही ट्रेन चालते. याचं तिकीट साधारण 55 रुपये ते 95 रुपयेपर्यंत असतं, पण आज मी चालत जायचं ठरवलं होतं. एक गोष्ट लक्षात आली, मी एवढ्या लवकर पोचलो होतो की मार्केटसुद्धा अजून झोपेत होता. खरं सांगायचं तर मला काही घाई नव्हती, कारण सोलो ट्रिपमध्ये टाईम तुमचा असतो. पावसापासून वाचण्यासाठी या गायी पण एका शेड खाली उभ्या होत्या आणि मी कॅमेरा घेऊन त्यांच्याकडे बघत होतो. मार्केटमधून चालत होतो, पण एकच गोष्ट डोक्यात होती, एक मस्त चाय कुठे मिळेल. थोडा पुढे गेलो आणि एक हॉटेल दिसलं. बस शोध संपला. हॉटेलवाले म्हणाले आतमध्ये बसा, पण मला बाहेर बसायचं होतं. समोर पाऊस पडत होता, हातात कॉफी होती आणि कोणीच डिस्टर्ब करणारं नव्हतं. कधी कधी लक्झरी म्हणजे हेच असतं. माथेरान मार्केटपासून सगळ्यात जवळ असणारा पॉईंट म्हणजे खंडाळा पॉईंट. पहिला पॉईंट आणि समोर फक्त धुकंच. सुरुवातीला वाटलं अरे यार काहीच दिसत नाही, पण नंतर हसू आलं. नेचर म्हणाला असेल आज व्ह्यू नाही, फिलिंग घे. सगळीकडे जवळपास धुकेच धुके होते आणि मग मी एक रँडम पॉईंट निवडला, लुईस पॉईंट. पण खरं सांगायचं पॉईंटपेक्षा तिथपर्यंतचा रस्ता जास्त भारी होता. जर तुम्ही फ्रेंड्स सोबत येत असाल तर हा रूट मिस करू नका. ट्रेकिंगसाठी मस्त आहे. एवढं चालून झाल्यावर वडापाव तर बनतोच. त्यात त्या दुकानदाराने बॉलिवूड सॉन्ग लावले होते आणि ॲटमॉस्फिअर नेक्स्ट लेवल झाला होता.
जेव्हा मी लुईस पॉईंटवरून पुन्हा एकदा माथेरानला आलो, तेव्हा माथेरान मार्केट पूर्णपणे ओपन झालं होतं आणि सगळे स्टॉल्स ओपन होते. असं म्हणतात, माथेरानला येऊन मॅगी नाही खाल्ली तर ट्रिप कंप्लीट होत नाही. सुरुवातीला मी चालत आलो होतो माथेरानला, पण आता रिटर्न जाताना असं वाटते की टॉय ट्रेनचा एक्सपिरियन्स घ्यायलाच पाहिजे. संडे असल्यामुळे 1.5 तास लाईनमध्ये उभा होतो, पण बिलीव्ह मी, वेट वर्थ होती. पण अजून एक पॉईंट बाकी होता, तो म्हणजे कड्यावरचा गणपती. कड्यावरचा गणपती बघायला जाण्याचा रस्ता खरंच खूप सुंदर होता. खूप छान पॉईंट्स मला तिथे देखील दिसले. आणि पण थोड्या वेळ चालल्यानंतर मला एक अशी जागा दिसली जिथे लँडस्लाईड झाली होती आणि मी एकटाच होतो, त्यामुळे मी रिस्क नाही घेतली आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन मी रिटर्न फिरलो. तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेला आहे. खूप छान गेला, खूप मजा आली. आणि तुम्हाला पण जर का माथेरानला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. खरंच खूप छान वातावरण आहे. मान्सूनमधलंच खरंच. खूप लोक बोलतात गर्दी वगैरे असते, पण गर्दी वगैरे खरंच अजिबात काही नाही आहे. तुम्ही पण या मित्रांसोबत एन्जॉय करा आणि प्लीज सेफ्टी घ्या, स्वतःची काळजी घ्या. जास्त ओव्हर करू नका मस्ती. आपले आईवडील आपला वाट बघत असतात घरी, तर प्लीज त्यांची काळजी घ्या. आजचा प्रवास इथेच संपतो, पण स्वप्नांच्या रस्त्यांना शेवट नसतो. मी पुन्हा निघेन एका नवीन दिशेने, एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.